जालन्याच्या परतूर नगरपालिकेसाठी राजकीय विरोधक एकत्र, रावसाहेब दानवे आणि बबनराव लोणीकर एकाच व्यासपीठावर, लोणीकरांसोबतचे वाद संपले, दानवेंचा कार्यकर्त्यांना विश्वास। मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला खारगे समितीची पुन्हा नोटीस, सोमवारी खारगे समितीसमोर हजर राहण्याची शक्यता। मुंबईत 11 लाखांहून अधिक दुबार मतदार असल्याचं समोर, मुंबई महापालिकेनं जाहीर केलेल्या प्रारूप मतदार यादीतून स्पष्ट, सर्वाधिक दुबार मतदार पश्चिम उपनगरात। डोंबिवलीत शिंदेंच्या सेनेची बॅनरबाजी चर्चेत, आमचं काम बोलतं स्लोगनद्वारे फोडाफोडीच्या राजकारणावर निशाणा, श्रीकांत शिंदे यांचा विकासाकडे कल अशा आशयाचा मजकूर। कोल्हापुरात टीईटी पेपर फोडण्याच्या तयारीत असणारे 9 जण पोलिसांच्या ताब्यात, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि मुरगुड पोलिसांची संयुक्त कारवाई। पुण्यात बिबट्याच्या दहशतीमुळे नागरिकांचं पिंजऱ्यात बसून आंदोलन, बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करा, भवरा वस्तीतील नागरिकांची वन विभागाकडे मागणी। बीडच्या पाटोदा तालुक्यातील दासखेड फाट्याजवळ कारची दुचाकीला धडक, अपघातात मराठा आंदोलकाचा मृत्यू, 4 चाकी गाडीवर अण्णा असा मजकूर, सोशल मीडियातून घातपात झाल्याचा संशय व्यक्त। नीरव मोदीच्या महागड्या गाड्यांचाही लिलाव होणार, ईडीनं जप्त केलेल्या गाड्यांच्या लिलावाला विशेष पीएमएलए कोर्टाकडून परवानगी। दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी टीम इंडियाला झुंजवलं, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेच्या 477 धावांवर 9 विकेट्स।